दिवाळीला भरपूर फराळाचे पदार्थ बनवतो. मग त्यामध्ये सर्वांच्या आवडीचा फराळ म्हणजे दिवाळीचा चिवडा. आज आपण पोहे जरासुद्धा न तळता हा असा इतका छान कुरकुरीत पुणेरी लक्ष्मीनारायण चिवडा कसा बनवायचा तर ते बघणार. त्यासोबत घरच्या घरी झटपट तयार होणारा चटपटीत चटकदार चिवडा मसाला कसा बनवायचा तर ते सुद्धा बघणार आहोत. तर मग दिवाळीमध्ये 10-15 मिनिटांमध्ये तयार होणारा अर्धा किलो भाजक्या पोहेचा चिवडा बनवायचा आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर चिवडा बनवण्यापूर्वी इथे आपण चिवडा मसाला तयार करून घेणार आहोत. तर चिवडा मसाल्यासाठी इथे आपण छोट्याशा मिक्सरच्या जारमध्ये 2 चमचे धने, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरे आणि त्याचबरोबर आपण इथे तिखटसुद्धा घालून घेणार आहोत. तर तिखट घालत असताना मी इथे तिखटाचं प्रमाण फक्त 1.5 चमचा एवढं घेतलेलं आहे. तुम्हाला जर हा चिवडा छान तिखट असा हवा असेल तर 3 चमचे तुम्ही इथे तिखट घालायचं आहे. त्याचबरोबर चिवड्याला एक कलर येण्यासाठी तुम्ही काश्मीरी लाल तिखटसुद्धा इथे घालायचं. माझ्याकडे ते नसल्यामुळे मी तिथे घातलेलं नाही. त्याबरोबर इथे मी अर्धा चमचा हळद पावडरसुद्धा घातलेली आहे. आता आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर मीठ घालताना मी इथे 1 चमचा मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला जर मीठ अजून जास्त लागत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ते मीठ वापरायचं. तर चिवडा मसाला बनवत असताना मी यामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालून दिलेली होती. तर तुम्ही इथे साखर डायरेक्ट न वापरता सुरुवातीलाच एकतर पिठी साखर तयार करून घ्या किंवा हा मसाला तयार करून घेतल्यानंतर मग पिठी साखर यामध्ये घाला. तर आता आपल्याला याला थोडंसं आंबटपणा येण्यासाठी एक तर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर अर्धा ते 1 चमचा आमचूर पावडर घाला किंवा माझ्याकडे लिंबूसत्व असल्यामुळे मी पाव चमचा लिंबूसत्व यामध्ये घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबूसत्व की आमचूर पावडर तर वापरायची. तर बघा, मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर अशा प्रकारे चिवडा मसाला आपला इथं तयार झालेला आहे. अगदी सोपा आणि झटपट. तर चला मग आता चिवडा आपण तयार करायला घेणार आहोत. तर इथे आपण अर्धा किलो असं प्रमाण घेऊन चिवडा इथं बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहे. तर हे भाजके पोहे आपण एकतर छान असे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. जर उन्हाची सोय नसेल तर त्याला चिवडा करण्यापूर्वी त्याला छान असं भाजून घ्यायचं. तर इथे हे भाजके पोहे मस्त असे उन्हामध्ये वाळून आणलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी याचा चुरा होईल इतके छान वाळलेले आहेत. त्यानंतर आता भाजके पोहे डायरेक्टली वापरण्यापूर्वी आपण हे पोहे छान एकदा चाळून घेणार आहोत. चाळल्यामुळे काय होतं, पोह्यामध्ये बऱ्याच वेळेस राखीचे कण असतात किंवा खडे असतात तर ते पूर्णपणे ते निघून जातात. त्याचबरोबर हे भाजके पोहे चाळत असताना अगदी हाताने त्याला हलवून हलवून चाळायचं, म्हणजे याला जी चिटकलेली राख असते तर ती पूर्णपणे निघून जाते आणि चिवडा खाताना अगदी कचकच असं लागत नाही. तर अशा प्रकारे हे भाजके पोहे चाळून घ्यायचे आहेत. तर आज आपण हा चिवडा बनवत असताना अगदी कमी तेलाचा वापर करून इथे चिवडा बनवणार आहोत. तर सुरुवातीला एखादी कढई घेत असताना ती अगदी खोलगट अशी घ्यायची, म्हणजे पटकन आपलं सर्व साहित्य छान असं तळल्या जातं. तर इथे खोलगट कढई नसल्यामुळे माझी कढई थोडीशी पसरट आहे. त्यानंतर इथे 125 ml असलेल्या मापामध्येच मी तेल घेतलेलं आहे आणि एवढंच तेल मी ते वापरणार आहे. तुम्हाला जर तेलाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त हवं असेल तर त्या प्रकारे तुम्ही ते घ्यायचं आहे. तर इथे सुरुवातीला तेल तापल्यानंतर इथे मी 4 ते 5 मिरच्या छान अशा प्रकारे उभ्या कट करून घेऊन यामध्ये घातलेल्या आहे. तर मिरच्या घातल्यानंतर तेलामध्ये छान असा ठसका होतो. तर ठसका होऊ नये त्यासाठी इथे आपण थोडंसं मीठ घालायचं. त्यामुळे काय होतं, ठसका होत नाही आणि मिरच्याला छान असं मीठसुद्धा लागलं जातं. म्हणजे चिवडा खात असताना जर मिरची दाताखाली आली तर आपल्याला अजिबात तिखट लागत नाही. त्याचबरोबर तेलामध्ये तिखटपणा आणि मीठपणा सुद्धा हा छान असा उतरतो. म्हणजे आपण यानंतर जेवढे पण पदार्थ तळू त्या सर्वांना तेल, मीठ आणि तिखट असं लागलं जाईल. त्यानंतर आता ही मिरची तळत असताना अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायची. तिला थोडंसुद्धा ओलसर असं राहू द्यायचे नाही. जर ती ओलसर राहिली तर चिवडा हा नरम पडू शकतो. त्यामुळे तळत असताना अगदी कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची आहे. तर इथे आपण जेवढे पण पदार्थ तळून घेणार आहोत ते अशा प्रकारे एखाद्या दुसऱ्या ताटामध्ये आपण इथे काढून घेणार आहोत. आता मिरची तळून झाली की आपण यामध्ये शेंगदाणे तळायला घालणार आहोत. तर 1 वाटी इथे मी पूर्ण असे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आता मस्त असे तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त लालसर किंवा काळपट होईपर्यंत हे शेंगदाणे तळू नका. अगदी त्याचा हलका रंग बदलायला लागला, थोडंसं लालवट असे वाटायला लागले की आपण हे शेंगदाणे तेलामधून इथे काढून घेणार आहोत. तर बघा, इथे हे शेंगदाणे जर तुम्ही खाऊन बघितलं तर या शेंगदाण्याला आपसूक असं मीठ आणि तिखट इथे लागलं गेलेलं आहे. तर त्यासाठी मी सुरुवातीला मिरची घातलेली होती. जर तुम्हाला इथे हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही नाही वापरली तरीही चालेल. त्यानंतर आपण आता तेलामध्ये पाऊण वाटी डाळवं घालून घेणार आहोत आणि आता हे डाळवं तळत असताना त्याला खूप जास्त लालसर होऊ देण्याची गरज नाही, कारण सुरुवातीलाच हे डाळवं भाजलेलं असल्यामुळे त्याला तळायला खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी गुलाबीसर व्हायला लागलं की आपण हे तेलामधून काढून घेणार आहोत.
त्यानंतर इथे आपण पाऊण वाटी खोबऱ्याचे काप तळून घेणार आहोत. तर खोबऱ्याचे काप करत असताना अगदी पातळ असे करायचे, म्हणजे ते पटकन असे तळले जातात. त्याचबरोबर खोबऱ्याचे काप तुम्ही खूप जास्त जाडसर ठेवली तर चिवडा खाताना ते अजिबात चांगले असे लागत नाही. त्यासाठी जेवढे पातळ तुम्हाला खोबऱ्याचे काप करता येईल तेवढे छान असे करायचे आणि ते सुद्धा अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपण अर्धी वाटी काजूचे कापसुद्धा तळून घेणार आहोत. तर पुणेरी लक्ष्मीनारायण चिवड्यामध्ये काजूचे काप, बदामचे काप किंवा मनुके हे सर्व असतं. त्यामुळे मी इथे तळून घेतलेलं आहे. जर तुम्हाला हे घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल. तर इथे हे तेल खूप जास्त तापलेलं असल्यामुळे काजू तेलामध्ये घातल्याबरोबर अगदी गुलाबीसर असे व्हायला लागले की पटकन काजू इथून काढून घ्यायचे. त्यानंतर आपण आता अर्धी वाटी ते बदामचे कापसुद्धा तळून घेणार आहोत आणि ते सुद्धा अशाच प्रकारे ते तळून घ्यायचे. काजू आणि बदाम छान असे तळून झाले की आता आपण त्यानंतर पाव वाटी मनुके इथे तळून घेणार आहोत. आणि मनुके तळायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटामध्ये ते छान असे तळून छान फुगतात. तर आता हे तळलेले मनुके पटकन असे काढून घ्यायचे, नाहीतर ते काळपट असे सुद्धा होतात. त्यानंतर इथे आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत. तर कढीपत्ता तळण्यापूर्वी मी हा कढीपत्ता छान सुकवून असा घेतलेला आहे, जेणेकरून काय होतं, कढीपत्ता तळायला खूप कमी वेळ लागतो आणि कढीपत्ता छान असा तळलासुद्धा जातो. बऱ्याच वेळेस आपण ओला कढीपत्ता घेतो आणि तो तळायला घातल्याबरोबर तो पटकन असा बाहेर काढून घेतो, म्हणजे तो छान कुरकुरीत तळतच नाही आणि ओलसर असल्यामुळे चिवडा हा ओलसर असा होतो. तर त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही कढीपत्ता छान सुकवून घेतला, घरामध्ये सावलीतच सुकवून घ्यायचा, म्हणजे त्याचा कलरसुद्धा हिरवट असा राहतो आणि तो सुकलासुद्धा जातो आणि तळायला अगदी कमी असा वेळ घेतो. तर कढीपत्तासुद्धा मी अशा प्रकारे तळून घेतलेला आहे. तर आता हे सर्व पदार्थ अशा प्रकारे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. तर बघा, मस्त असे हे पदार्थ आपण तळून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे तळून घेतलेले पदार्थ चिवड्यामध्ये घालून घ्यायचे. तर त्यापूर्वी आपल्याला आता हे तेलामध्ये मसाला तळून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला सर्व जिन्नस तळून घेतल्यानंतर आपण इथे गॅस बंद केलेला होता, त्यामुळे हे तेल खूप जास्त थंड झालेलं आहे. तर आता आपल्याला हे तेल परत इथं तापवून घ्यायचं आहे, पण तापवत असताना खूप जास्त कडकडीत असं तापवायचे नाही. अगदी थोडंसं गरम झालं की आपण हा मसाला इथं तळून घ्यायचा. तर तेल हे प्रॉपर तापलेलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे चिमूटभर तुम्ही तीळ यामध्ये घालून बघा. तीळ तेलामध्ये टाकल्याबरोबर ते पटकन तळून वर आले की आपलं हे तेल बरोबर असं गरम आहे. त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि आता यामध्ये छान बारीक करून घेतलेला जे मसाला होता तर तो यामध्ये घालून घ्यायचा आणि तो तळून घ्यायचा. जेणेकरून काय होतं, यामध्ये आपण धणे, बडीशोप, जिरे जे कच्चंच घातलेलं होतं ते छान असं तळलं जातं आणि व्यवस्थित असा मसाला तळला गेला की चिवड्याला छान असा स्वादसुद्धा येतो. तर त्यासाठी हे सर्व पदार्थ आपण यामध्ये तळून घेत आहोत. त्याचबरोबर ह्या मसाल्यामध्ये मी 1 चमचा तीळसुद्धा वापरले आहेत. जर तुम्ही या मसाल्यामध्ये डायरेक्टली पिठी साखर ॲड केली तर त्याचे गोळे तयार होतात. तर त्यासाठी सुरुवातीला मी ज्या प्रकारे सांगितलं, एकतर पिठी साखर चिवडा मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करायची, किंवा सर्वात शेवटी तुमचा चिवडा आता छान तयार झालेला आहे त्यापूर्वी यामध्ये ॲड करायची, जेणेकरून या मसाल्यामध्ये गोळे तयार होत नाहीत. तयार झालेला मसाला आपल्याला ह्या मुरमुऱ्यांवरती घालून घ्यायचा आहे. आता मसाला आणि मुरमुरी छान असं एकत्रित करायचं, जेणेकरून हा मसाला मुरमुऱ्यांना सर्व साईडनं छान असं लागला जाईल. तर हा एकत्रित करत असताना सुरुवातीला हे तेल खूप जास्त गरम असल्यामुळे मी चमच्यांचा वापर करत आहे, पण त्यानंतर अगदी हाताने याला छान चोळून चोळून एकत्रित करायचं, म्हणजे सर्व छान असं तिखट मीठ या सर्व मुरमुऱ्यांना इथं लागलं जाईल. तर बघा, हा मसाला या मुरमुऱ्यांना मस्त असं लागला गेलेला आहे. तर ह्यावेळी तुम्ही थोडंसं ह्या मुरमुऱ्यांचा चिवडा असंच खाऊन बघायचा, म्हणजे तुम्हाला मीठ आणि तिखटाचा इथे अंदाज येतो. जर तुम्हाला ते थोडंफार कमी वाटलं की मग यामध्ये घालून घ्यायचं आणि अशा प्रकारे परत एकदा सोडून घ्यायचे. त्यानंतर तळून घेतलेले आपण जे सर्व पदार्थ आहोत ते पदार्थ सर्व यामध्ये घालायचे आणि छान असे एकत्रित करून घ्यायचे. जर सुरुवातीलाच आपण हे मसाला ह्या पदार्थांवरती घातला असता तर तळलेल्या ह्या पदार्थांनाच हा मसाला लागला गेलेला असता आणि मुरमुऱ्यांना व्यवस्थित असा लागला गेला नसता. त्यामुळे आपण सुरुवातीला यामध्ये मसाला घालून हे छान असं एकत्रित करून घेतलं व त्यानंतरच हे सर्व छान असं पुन्हा एकत्रित करून घेत आहोत. तर इथे आपण हे पोहे तळलेले नाही, अगदी भाजक्या पोह्याचा अगदी कमीत कमी तेलकट असणारा हा चिवडा इथे तयार करून घेतला आहे आणि अगदी कुरकुरीत असा हा चिवडा इथे झालेला आहे आणि खूप कमी वेळामध्ये तयार होतो. त्याचबरोबर हा चिवडा थोडासा कलरने तुम्हाला डाऊन जरी वाटत असला तरी तुम्ही यामध्ये काश्मीरी लाल कलरचं जर तिखट घातलं ना तर हा कलरने अगदी सुंदर, ज्या प्रकारे पॅकेटचा चिवडा येतो त्याच प्रकारे हा चिवडासुद्धा इथे तयार होतो. तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत पुणेरी लक्ष्मीनारायण चिवडा इथे शेअर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा चिवडा एकदा ह्या दिवाळीला नक्की ट्राय करूनच बघा.
खूप कमी वेळेत आणि अजिबात तेलकट होत नाही असा हा चिवडा आहे आणि टिकायलासुद्धा खूप काळाचा टिकतो. त्यामुळे एकदा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे अतिशय सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते आणि सोप्या पद्धतीनं सुद्धा शेअर करते. त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळून जातील. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.